शांतपणे ऐकून त्याच्यातनं मार्ग काढणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं महायुतीचं सरकार काम करतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। नागपूरमध्ये कार्यक्रम देखील सुरू आहे। काय प्रत्येक ह्या देशामध्ये वेगवेगळ्या संघटना असतात, ते आपापल्या परीनं काम करत असतात। त्या पद्धतीनं ती संघटना काम करते। मागे सेवा दल देखील काम करत होतं, इतर देखील संघटना काम करतात। त्यांना सगळ्यांना मुभा आहे। फक्त संघटनेने काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपली जी संविधान आणि घटनेने सांगितलेल्या ज्या बाबी आहेत, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या रस्त्याने सगळ्यांनी जावं ही अपेक्षा आहे। सर, ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 रुपये हेक्टरी द्यावे अशी रोहित पवारांची मागणी। हे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मागणी आहे। मी तुम्हाला खरंच पत्रकार मित्रांना सांगतो, आम्ही पण विरोधी पक्षात होतो। ज्यावेळेस विरोधी पक्षात असतात त्याच विरोधी पक्षाचे लोक वेगवेगळ्या मागण्या करतात, मोठ्या प्रमाणावर करतात आणि जे राज्यकर्ते असतात त्यांना व्यवस्थितपणे त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो। लोकांना पण मदत झाली पाहिजे, व्यवस्थितपणे झाली पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय आणि तशा पद्धतीने आमचं काम चालू आहे। इतर राज्यांप्रमाणे जम्मू काश्मीरची आपण भेट घेतली, काय भेटीचं कारण होतं आणि काय चर्चा? माझ्या इथं माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे। त्या कारखान्याची एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे। तिथं डी फार्मसी, बी फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज, MBA असं वेगवेगळे फॅकल्टीज काम करतात। मोठ्या प्रमाणावर मुलं मुली तिथं शिक्षण घेतात। त्याचा फायदा माझ्या तालुक्याला मोठ्या प्रमाणावर झाला आहे, परिसराला झाला आहे। आणि त्याच्यामध्ये जी घटना आहे त्या घटनेमध्ये पवारसाहेब तहत अध्यक्ष आहेत, म्हणजे त्या आपल्या जनरल बॉडीनंच तो ठराव केलेला आहे। आणि तिथं जे कोणी संचालक बोर्ड निवडून येतं त्याचा चेअरमन त्या संस्थेचा उपाध्यक्ष असतो। मी आता माळेगाव कारखान्याचा चेअरमन असल्यामुळे मी तिथं उपाध्यक्ष आहे। आता आम्हाला वार्षिक सभा तिथली संस्थेची घ्यायची आहे आणि अध्यक्ष तिथं पवारसाहेब अध्यक्ष यांना त्यांनी 6 लोक 6 गटातनं निवड करतात आणि त्याच्याबद्दलचे काही प्रश्न होते, ती मीटिंग लावायची होती आणि ती अनायशा पवारसाहेब काल मुंबईत होते, मी पण मुंबईत होतो। बाकीचे तिथले सचिव आणि बाकीचे संबंधित लोक यांनाही बोलवलेलं होतं आणि ती मीटिंग झाली। आमची ती पुढची तारीख पण ठरलेली की किती तारखेला GB घ्यायची आणि बाकीच्या गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये काही निर्णय शिक्षण संस्था चालवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय करावे लागतात, धोरणं करावी लागतात, अडचणी सोडवाव्या लागतात। त्याच्याबद्दलची साधकबद्दल चर्चा तासभर झाली आणि त्याकरता मी तिथे गेलो होतो। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आता राष्ट्रवादी निवडणुकीमध्ये उतरणार आहे। आम्ही त्यामध्ये जिथं जिथं आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे सहकारी आहेत, जिथं जिथं ते संघटना वाढवण्याच्या करता तिथं प्रयत्न करतात त्या ठिकाणी आम्ही उतरण्याचा प्रयत्न करतो। सर, 2017 मध्ये राष्ट्रवादी पक्षाला 34 सीट मिळाली होती महानगरपालिकेचे आणि तो दुसऱ्या क्रमांकावर होता। आता पक्षीय गणित बदललेली आहे, तर तेच आव्हान तुमच्यासमोर पुन्हा आहे? सगळ्याच राजकीय पक्षांच्या समोर आहे। फक्त आमचे हेच गणित बदलले, ते राष्ट्रवादी पुरती बदलली नाहीत, सगळ्याच राजकीय पक्षांच्या बद्दल बदललेली आहेत। शिवसेनेच्या संदर्भामध्ये असेल, राष्ट्रवादी असेल, भाजपत आज केंद्रात राज्यात आहे, त्यांची वेगळी भूमिका कार्यकर्त्यांची आहे आणि इतर पण वेगवेगळे प्रकारचे पक्ष आहेत। त्याच्यामुळं प्रत्येक पक्ष आपल्या परीनं त्या शहराला नेतृत्व देण्याचा प्रयत्न करतो। अर्थात लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक वेगळ्या अँगलनी मतदार बघतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधले तिथले प्रश्न आणि तिथं डे टू डे त्या वॉर्डात येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या करता जे कार्यकर्ते पक्षाचे ॲक्टिव्हपणे काम करतात त्यांना सपोर्ट करण्याचा कल हा राज्यातल्या साधारण मतदारांचा असतो। मागील अनेक दिवसांपासून वक्तव्य करताना पाहायला मिळतात, शशिकांत शिंदे असं म्हणतात की सरकारचं पाठबळ असल्याशिवाय दादागिरीची भाषा होणार नाही। मी सांगू का, सरकार असं कुणालाच पाठबळ करत नाही, देत नाही। कुठलंच सरकार उद्याच्याला ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे, कुठल्या सरकारला वाटणार आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्य करत असताना असं पाठबळ द्यावं? आम्ही 3 पक्ष मिळून हे सरकार चालवतो
प्रमुख पक्ष आहे भाजप. भाजपमध्ये जर कुणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य केलं तर त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे. संघटनेचे प्रमुख म्हणून रवींद्रजी आणि इकडं म्हणून देवेंद्रजी, पक्षाचे प्रमुख विधिमंडळाचे नेते म्हणून. शिवसेनेतल्या कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद एकनाथरावांनी घेतली पाहिजे, शिंदे साहेबांनी. राष्ट्रवादीत केलं तर मी, सुनील तटकरे, आम्ही लोकांनी ती घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्ही घेतो. आणि मागेही असंच वक्तव्य त्यांच्याबद्दल आलं असताना आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही भूमिका मांडलेली होती. पण असल्या गोष्टी कधी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके वर्ष झाली, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, वसंतराव नाईक असतील, पवार साहेब असतील किंवा त्याच्यामध्ये विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अनेक मान्यवर राज्याला नेतृत्व देऊन गेले, अंतुले साहेब असतील, शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब भोसले, खूप जणांची नावं घेता येतील. परंतु म्हणूनच मी सुरुवातीला पत्रकार मित्रांनो म्हणलो की सुसंस्कृतपणा हा कसा राजकारणामध्ये सांभाळायचा असतो, टिकवायचा असतो. आणि त्यावेळेस तर एकतर्फी काँग्रेसची राजवट होती, पण चव्हाणसाहेब कसे सगळ्यांना एक साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती ह्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आदराने वागवायचे, विरोधकांना पण आदराने वागवायचे. म्हणजे ही परंपरा आहे आणि राजकीय जीवनात काम करत असणाऱ्या आमच्या सहित, माझ्या सहित सगळ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे अशी माझी पण अपेक्षा, माझी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.